रानात विषारी वनस्पती खाल्ल्यानं अमरावतीच्या वडगाव राजदी येथील 45 जनावरं दगावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। गावातील बहुतांश जनावरांची प्रकृती त्यामुळे सध्या गंभीर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवलंय। रानात विषारी वनस्पती खाल्ल्याने अमरावती जिल्ह्यातील वडगाव राजदी येथील 45 जनावरं दगावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। गावातील बहुतांश जनावरांची प्रकृती सध्या गंभीर आहे। गावातील गुराख्याने रानात जनावरे नेली असता ढोर काकडा नावाची वनस्पती खाण्यात आल्याने जनावरांना विषबाधा झाली आहे, त्यामुळे जनावरांचा मृत्यू झालाय। गेल्या 8 दिवसापासून आमच्या वडगाव राजदी या गावातील रोजचे 4-5 गायी मरत आहे। डॉक्टरचा इलाज करून त्याचा रोग नाही भेटला आणि रोजच्या आजच्या तारखेत शनिवारला आजही 5 गायी मेल्या। डॉक्टरचा इलाज करून तरी पण त्याच्यात कोणताच फायदा नाही होऊन राहिला। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी औषधोपचार केले, मात्र जनावरांनी ढोर काकडा वनस्पती जास्त प्रमाणात खाल्लेली असल्याने ते वाचू शकले नाहीत। या परिसरात हिवाळ्यामध्ये ढोर काकडा वनस्पती जास्त प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांनी या वनस्पतीपासून आपल्या जनावरांना दूर ठेवावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। जनावरं दगावल्याने वडगाव राजदी येथील शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे। हे एका शेतात चरले होते, त्याच्यानंतर ते माहीत नाही पडलं 2 दिवस। 2 दिवसानंतर त्याच्या क्रिया चालू झाली। नंतर मग डॉक्टर लोकांनी सांगितलं तर डॉक्टर लोक आलेच 5-6 दिवस। 5-7 दिवस आले, ते इंजेक्शन गोळ्या सलाईन लावले। किती गायी मेल्या? गायी मेल्या असून 30-35च्या वरून। आता गायी आता 45 झाल्या। मग काय कारण वगैरे? 5-10-15 ढोर बिमार आहे अजून गावातले। हो, ते घोड चारा म्हणते, कोणता घोडगवत का काय करते, घोड काकडा, असं डॉक्टरचं म्हणणं पडलं। पण ते नेमकं निदान नाही लागलं अजून त्याचं काय झालं। आता हे तर तण दरवर्षीच निघत असते, बाकी काय तर नुकसान खूप झालं आहे। चेतन कोठारी, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।